सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. कधी लक्ष दिलं आहे का, आपण काही करायचं ठरवलं तरी पहिला विचार मनात येतो, लोक काय म्हणतील. नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, लोक काय म्हणतील. नोकरी सोडायची आहे, लोक काय म्हणतील. स्वप्न मोठी व्हायची आहे, लोक काय म्हणतील. पण एक प्रश्न मी तुम्हाला विचारते, हे लोक नेमके कोण आहेत? जे तुमच्या यशात टाळ्या वाजवतील की जे तुमच्या अपयशावर हसतील. एक लहान मूल चालायला शिकत असतं, ते पडतं, पुन्हा उठतं, पुन्हा पडतं. जर त्यावेळी त्याने विचार केला असता, लोक काय म्हणतील मी पडलो तर तो कधी चालायला शिकला असता का? नाही, नाही ना. मग आपण मोठे झाल्यावर इतके का बरं घाबरतो? सत्य काय आहे माहिती आहे, लोक काही ना काही बोलणारच आहेत. तुम्ही काही केलं नाही तरी बोलणार, तुम्ही काहीतरी मोठं केलं तरी बोलणार, तुम्ही अपयशी झालात तरी बोलणार, तुम्ही यशस्वी झालात तरीही बोलणारच. मग का नाही त्यांच्या बोलण्यापेक्षा आपल्या स्वप्नांचा आवाज मोठा ठेवायचा. जगात जे कोणी आज मोठं झालं, यशस्वी झालं, त्यांनी एक दिवस लोक काय म्हणतील हा विचार फेकून दिला. सचिन तेंडुलकर फक्त 10वी शिकला. जर त्याने विचार केला असता, मी लहान आहे, मी कमी शिकलेला आहे, लोक काय म्हणतील, तर तो क्रिकेटचा देव तयार झाला असता का? लोक तासनतास त्याच्या ऑटोग्राफसाठी त्याचे फॅन, त्याचे दिवाने झाले असते का? तेच बोलणारे लोक त्याच्या ऑटोग्राफसाठी आज लाईनमध्ये तासनतास उभे असतात. अमिताभ बच्चन ज्यांनी सुरुवातीला नकार मिळाले, लोक म्हणले आवाज भारी नाही, चालणार नाही, पण त्यांनी थांबून घेतलं का? नाही. त्यांनी स्वतःचं भावविश्व निर्माण केलं, स्वतःच्या प्रयत्नांवर, स्वतःवर विश्वास ठेवून. कारण त्यांना माहिती होतं लोकांचं काम बोलणं आहे आणि माझं काम प्रयत्न करणं. जर तुमच्या आयुष्यात दोनच पर्याय आहेत, एकतर लोकांना खुश करा किंवा स्वतःला खुश करा. सगळ्यांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःलाच हरवतो आणि एक दिवस आरशात बघताना प्रश्न पडतो, मी खरंच माझ्यासाठी जगलो का? लक्षात ठेवा, हे जे लोक हसतात तेच लोक उद्या टाळ्या वाजवतात. फरक इतकाच, आज तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, लोकांचं मत बदलायला वेळ लागतो, पण तुमचं आयुष्य थांबत नाही. तुमचं स्वप्न, तुमची मेहनत, तुमची जिद्द हे लोक जगणार नाहीत, ते तुम्हाला जगायचं आहे. म्हणून आजच एक निर्णय घ्या. लोक काय म्हणतील यापेक्षा मी काय बनू शकतो याचा विचार करा. कारण लोकांचं काम बोलणं आहे आणि तुमचं काम इतिहास घडवणं आहे. जर तुम्ही ठरवलं ना, तर एक दिवस तेच लोक म्हणतील आपण चुकीचे होतो आणि हा खरा आहे, वेगळा आहे, आणि तीच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील, तुम्हाला शाबासकी देतील, तुमच्यावर अभिमान त्यांना वाटेल. तर आजच लोक काय म्हणतील हा विचार फेकून द्या आणि यशस्वी व्हा. हा जर व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी लोकांपेक्षा माझ्या स्वप्नांचं नेहमी ऐकेल.